इथे नाणेफेकी जिंकली होती विनेगाव टीमनं प्रथम बॅट फर्स्ट मैदानामध्ये आपण पाहू शकाल 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेत एका साईडला आपण पाहू शकाल राजा आणि एका साईडला आपण पाहू शकाल देवीदास असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल मात्र पहिले षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल सचिन हा गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवरती मात्र पंचाच्या भूमिकेमध्ये आपण विचार केला तर जोमा पाटील सर मेमफ्रॉम कोपरवली आणि एका साईडला आपण पाहू शकाल अंबोज सर खंडवी मात्र 2 पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय गेम इज ऑन मात्र आजच्या रात्रीमधील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना प्रेक्षकांच्या भेटीस येतोय एक साईडला आपण पाहतोय रामाची वाडी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आपण पाहतोय या ठिकाणी विनेगाव संघ पहिला चेंडू या ठिकाणी पण पाहिला लॉंग ऑन रिझनला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने ट्रॅव्हल होतोय शतरक्षक चेंडूवरती येतोय उचलणार फेकणार तोपर्यंत आपण पाहू शकाल या ठिकाणी 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावेने टीमचं अकाउंट ओपन केलं जाते निश्चित आपण पाहू शकाल फलंदाज राजा ह्या फलंदाजाच्या बॅट मध्ये 2 धावा येत आहेत आपण पाहू शकाल टॉस इथे जिंकला होता जे महाराष्ट्र विनेगाव टीमनं त्यानंतर प्रथम बॅट फर्स्ट स्वीकारले होते त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण 2 फलंदाज पाहतोय एका साईडला देवीदास आणि एका साईडला आपण पाहतोय राजा फलंदाजाने पहिले चेंडू पेस केला 2 धावेचं योगदान दिला त्यानंतर मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आडव्या बॅटने नोमॅन स्टँड मध्ये चेंडू लँड होतोय आणि चेंडू आपण पाहिला तर कार्पेटच्या साहाय्याने निघून जातोय सीमारेषा पलीकडे येतोय राजाच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 6 या धावसंख्येवरती देवीदासच्या बॅट मधून या चौकार आपण पाहतोय सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक फेकत असताना गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सचिन हा गोलंदाज पंचाच्या डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज अवेल आपण पाहतोय चेंडू पंच आमच्याकडे वळतायत किटीचा वाईड बॉल इथे डाव्याच्या बाहेरून जाणारा मध्ये चेंडू फेकला जातोय आणखीन एक धाव इथे ऍड होईल आणि एका धावेने टीमची धावसंख्या आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचला इथे 7 या धावसंख्येवरती 7 धाव फलकावरती पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारा आपण निश्चित पाहू शकाल विनेगाव संघ निश्चित आपण पाहिलं होतं विनेगाव संघ या संघाला मी जरूर पाहिलं होता चाफेवाडीच्या मैदानावरती मात्र त्या मैदानावरती जबरदस्त परफॉर्मन्स त्या संघाने दाखवला होता आणि त्या मैदानावरती चॅम्पियन ठरला होता संघ आणि तोच संघ आज आपण पाहू शकाल पनवेल तालुक्यातील दामणी गाव मधील ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये यावेळी आपण पाहतोय गुटका टेक तमाशा देख चेंडू सीमा पार आउट ऑफ द पार अ बिग सिक्सर धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती पहिले षटक फेकत असलेला गोलंदाज सचिन या गोलंदाजावरती प्रत्ययाली चढवले जातात आपण निश्चित पाहू शकाल देवीदास या फलंदाजाच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार मैदानामध्ये आपण पाहतोय यावेळी हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता मात्र चेंडू आपण पाहिला टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय मात्र निर्धाव चेंडूची सांगतो होतोय यावेळीच्या चेंडूवरती कुठेतरी कमबॅक केलं जाते गोलंदाजा सचिन या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय त्या गोलंदाजाला ज्या फलंदाजावरती आपण पाहिलं होता एक चौकार आणि लगेच षटकार देखील ज्या फलंदाजाने पाठवला होता तो फलंदाज आपण पाहू शकाल देवीदास फलंदाज त्या फलंदाजावरती यावेळी आपण पाहिला तर यावेळीच्या चेंडूवरती शांत मैदानामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण पाहू शकाल गोलंदाज तयार यावेळी आपण पाहतोय या जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आणखीन एक डॉट चेंडू फेकला जातोय गोलंदाज सचिनच्या माध्यमातून जरी चौकार षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक कसं करावं याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल सचिन या गोलंदाजीच्या माध्यमातून काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते संघाची धावसंख्येचा आपण विचार केला संघ या ठिकाणी आपण पाहतोय 13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय विनेगाव संघ जे महाराष्ट्र विनेगाव संघ या नावाने हा संघ ओळखला जातोय मोठमोठ्या स्पर्धेमध्ये हा संघ उतरला जातोय आणि आज दामणी गाव मधील ही नाईट शृंखला त्या स्पर्धेमध्ये हा संघ इथे उतरलाय आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आपण पाहू शकाल रामाची वाडी हा संघ यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका बॅटचा पेस ओपन केला जातोय चेंडू फेकून दिला जातोय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे आउट ऑफ द पार
That is a big sixer. या 6 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 19 या धावसंख्येवरती 19 धावा धावफलकावरती काय उतुंगाचा षटकार फलंदाज देविदासच्या बॅटमध्ये आपण पाहिला होता. निश्चित आपण पाहिला स्क्रीनवरती जबरदस्त फटका लॉंग ऑनला मात्र लॉंग ऑन क्षेत्र टार्गेट केलं होतं. एक जबरदस्त फटका 2 षटकार 1 चौकार या फलंदाजच्या माध्यमातून आपण पाहिला. मात्र नवीन फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक गेटवरती आपण पाहतोय फलंदाज राजा हा फलंदाज स्ट्राईक गेटवरती आपण पाहतोय. डावखुरीचा फलंदाज मात्र सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये मात्र तुफानी फटकेबाजी आपण पाहतोय देविदास या फलंदाजच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती आला एक महादेव हा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. महादेव हा गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय पंच आमच्याकडे बळताय तिटीचं वाईट गॉल वाईट चेंडू फेकला जातोय. अगोदर एका धावेने टीमची धावसंख्येत बदल होतोय. टीम धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा ही धावफलकावरती मात्र गोलंदाजाला इथे आपण पाहू शकाला गोलंदाजाला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. महादेव हा गोलंदाज दुसरे षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाजी मार्कवरती मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला सचिन या गोलंदाजावरती प्रत्ययाले चढवलंय. बॅक टू बॉलर इथे आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण जरूर केलं होतं मात्र आपण पाहतोय तोपर्यंत इथे एक धाव वेगाने कंप्लीट केली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 21 या धावसंख्येवरती 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारा वेणेगाव संघ निश्चित आपण पाहू शकाल मोठमोठ्या स्पर्धेमध्ये हा संघ खेळतोय आणि आज ज्या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्या समोर खेळणारा संघ आपण पाहतोय रामाचवाडी संघ निश्चित आपण पाहू शकाल तो देखील बलाढ्य संघ या निश्चित आपण मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर पाहू शकाल महादेव हा गोलंदाजी मार्कवरती दुसरे षटक फेकण्यासाठी आलाय मात्र अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते महादेव या गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळीचा चेंडू देखील गुडलेंथवरती चेंडू फेकला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतून निर्धाव चेंडूची सांगतो होते. यावेळी डॉट चेंडू येतोय. काय कमालीची गोलंदाजी मात्र चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजा महादेव या गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिलं षटक सचिननं फेकलं होतं कुठेतरी थोडा मागणं षटक फेकलं होतं 2 षटकार 1 चौकारच्या मदतीने आपण पाहिला होता. त्यानंतर दुसरं षटक फेकत असताना गोलंदाजा महादेव या गोलंदाजाला आपण पाहतोय मात्र यावेळेचा चेंडू बॅटचं पेस ओपन केलं जात आहे. चेंडूला फेकून दिलं जात आहे मिड विकेट सीमारेषा पलीकडे आउट ऑफ द पार हा येतोय फलंदाजा देविदासच्या बॅट मधून षटकार. टिपला जातोय आणि विकेट नंबर फर्स्ट पहिला फलंदाज बाद होतोय. राजा बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजा. पहिला फलंदाज बाद झाले पण पाहू शकाल राजा हा फलंदाज तंबूच्या आश्रयाला आलाय.
एका धावेचं योगदान जरूर दिलं त्या फलंदाजांना, पण पाहू शकाल राजा हा फलंदाज त्या फलंदाजाला मैदान सोडावं लागला, माघारी परतावं लागलं. मात्र गोलंदाज आपण पाहू शकाल गोलंदाज महादेव हा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती ज्या गोलंदाजाने एक षटकार जरूर खाल्ला होता, त्यानंतर कमबॅक कसं करावं याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती काय चेंडू शिल्लक असताना यावेळी आपण पाहतोय डान्सिंग द डाऊन इथे जरूर प्रयत्न केला होता, पुढे सरकावून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आपण पाहू शकाल पंच या ठिकाणी इशारा करतायत एंड ऑफ द ओव्हर. इथे दुसरं षटक संपलाय, मात्र उर्वरित 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 29. संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण टीम मिटिंग घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. अजूनही आपल्याला खूप मॅचेस खेळवायचे आहेत. 28 धावा धावफलकावरती आपण पाहायला गेलो तर उर्वरित 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकामध्ये फलंदाजी करत असताना जय महाराष्ट्र विनेगाव संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो 28 धावा. इथे धावफलकावरती फलंदाज देविदास या फलंदाजाने काय मैदानामध्ये फटकेबाजी केली आपण पाहायला गेला तर मैदानाच्या चारही बाजूला फटकेबाजी करण्याची क्षमता या फलंदाजाकडे. मात्र फलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी देविदास या फलंदाजाला 1 चौकार आणि 3 षटकार या फलंदाजाच्या बॅट मधून आपण पाहतोय. आणि एका साईडला आपण पाहतोय तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल सुमित हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. मात्र गोलंदाज तिसरं षटक फेकण्यासाठी आलाय. गोलंदाजी मार्कवरती जयेश हा गोलंदाज. मात्र जयेशला देखील इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये कुठेतरी सचिनने थोडासा मार खाल्ला होता, त्यानंतर महादेवने चांगली गोलंदाजी केली. यावेळी आपण पाहतोय लोवर फुटवा चेंडू होता, चेंडूला या ठिकाणी मिड विकेट रिजनला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक चेंडू परत येतोय, उचलणार फेकणार तोपर्यंत दुसरी धावेसाठी निघाल्यात. म्हणजे 2 धावा इथे वेगाने कन्वर्ट केले जात आहेत आणि 2 धावेने टीमची धावसंख्या आपण पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय 30 या धावसंख्येवर. 30 धावा धावफलकावरती तिसरं षटक फेकत असताना गोलंदाज जयेश या गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळणार का मैदानावरती आपण पाहू शकाल, कारण देविदास सारखा मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्या फलंदाजाने अक्षरशः चांगली फलंदाजी करण्याची क्षमता फलंदाजाकडे आपण पाहतोय. पंच इशारा करताय दिंडीचा वाईट बॉल या ठिकाणी उजव्याशीच्या बाहेरून जाणारा अवंतर चेंडू फेकला जातोय आणि आपण तर एका दबऱ्या टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल 31 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या विनेगाव संघाचे आपण पाहतोय एक फलंदाज जरूर बाद झाला. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय देविदास फलंदाज यावेळी आपण पाहतोय कव्हर पॉईंटच्या डोक्यावर चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स सीमा पार येतोय ब्रँडेड चौकार फलंदाज देविदासच्या बॅट मधून. धावसंख्या आपण पाहू शकाल 35 धावा धावफलकावरती लगवलेत. मात्र मैदानाच्या आतमध्ये काय फटकेबाजी पाहायला मिळते फलंदाज देविदास या फलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतोय. सलामीला जरूर गेला होता फलंदाज, मात्र काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते देविदास या फलंदाजच्या माध्यमातून. यावेळी बॅटची इनसाइड एज एस इथे चांगला जेल टिपला जातोय आणि फलंदाज आपण पाहू शकाल देविदास बॅक टू द पॅव्हिलियन. अकरा चेंडू आणि 31 धावेचं योगदान जरूर दिलं ज्या फलंदाजांना. मात्र काय फलंदाजी करत होता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज. मात्र यावेळी आपण पाहायला गेलो यावेळी आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. फलंदाज मनीष हा फलंदाज मैदानावरती जातोय आपण पाहू शकाल. दोन्ही सलामी वीर बाद झाले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. एका साईडला 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहायला गेलो तर सुमित हा फलंदाज
आणि एका साईडला आपण पाहतोय मनीष उर्फ बाला हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मात्र गोलंदाजी आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जरूर एक चौकार आला होता मात्र यावेळी पण आमच्याकडे पडतात. इट इज अ वाईड बॉल. उजव्याच्या बाहेरून जाणारा अभद्र चेंडू फेकला जातोय आणि अभद्र एका धावेने टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 36 या धावसंख्येवरती. 36 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय या ठिकाणी डापांचा डावीकडनं. या बिले बॅटच्या इनसाइड जरूर लागली होती. चेंडू बराच वेळ हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतोय आणि आणखीन एक झटका मिळतोय टीम विनेगावला. फलंदाज आपण पाहू शकाल या ठिकाणी मनोज बॅक टू द पवेलियन. आज झालाय. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय फलंदाज सतीश. फलंदाज संघाची धावसंख्या पण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 36 या धावसंख्येवरती. दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. यावेळी आपण टप्प्याचा चेंडू होता मात्र काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपण पाहू शकाल. यावेळी टप्प्याचा जरूर चेंडू फेकला होता मात्र चेंडूला वेग फार होता आणि चेंडू जाऊन विसावला या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या आतमध्ये. यावेळी निर्धाव चेंडू फेकला जातोय. गोलंदाज आपण विचार केला जयेश गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकामध्ये एक चौकार आला त्यानंतर कमबॅक इथे केले जाते गोलंदाज जयेश गोलंदाजीच्या माध्यमातून. आणि महत्वाचा विकेट होता देवीदास तर फलंदाजाला माघारी झाडण्याचं काम केलं. या ठिकाणी आपण पाहतोय पॉईंटच्या वरून या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतो. एक धाव कंप्लीट मात्र दुसरी साइड निघाले होते मात्र 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केले जातात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 38 या धावसंख्येवरती. आणि पंच इशारा करतात त्या ठिकाणी षटक देखील संपलाय. उर्वरित आपण पाहिला 3 षटकाचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 38 धावा धावफलकावरती. षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाज विलास. गोलंदाजी मार्कवरती आलाय. पण पाहू शकाल 3 षटकांचा उर्वरित खेळ संपलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करणाऱ्या विनेगाव संघाची धावसंख्या आपण पाहतोय 38 धावा धावफलकावरती लगवल्यात. त्यानंतर गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवरती विलास. इथे कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल कर कमबॅक या गोलंदाज जयेश या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. तिसरं षटक फेकत असताना यावेळी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला होता टप्प पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू इथे फेकला होता मात्र चेंडू सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या आतमध्ये जाऊन विसावतो आणि हा चेंडू येते निर्धाव चेंडू फेकला जातोय. डॉट चेंडू इथे चेंडू फेकला जातोय आणि फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय फलंदाज सुमित. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 2 बंधू एका साईडला आपण पाहतोय सतीश आणि एका साईडला आपण पाहतोय सुमित. अशी 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विनेगाव संघाच्या फलंदाज गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय विलास. त्यावेळी आपण पाहतोय फुटबॉलचा वापर जरूर केला होता यावेळी फलंदाजाने मात्र सेकंड स्लिपचा क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातोय. चेंडू अडवणार फेकणार तोपर्यंत इथे एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेने टीमची धावसंख्या आपण पाहायला गेला तर संघ जाऊन पोहोचलाय 39 या धावसंख्येवरती. मात्र फलंदाजी करणारा विनेगाव संघ मात्र गोलंदाजी या ठिकाणी चांगली करताना आपण पाहतोय. चौथ्या षटकामध्ये आपण पाहायला गेला तर विलास या गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी टप्प्याचा चेंडू होता इथे मात्र पुश करण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू आपण पाहिला या ठिकाणी निर्धाव चेंडू फेकला जातोय. मात्र या षटकामध्ये कमबॅक या गोलंदाजी पाहायला मिळते आपण पाहू शकाल. संघाचा प्रमुख फलंदाज देवीदास बाद झाल्यानंतर या ठिकाणी पाहिला तर कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. विलासच्या माध्यमातून आपण पाहतोय चौथं षटक फेकत असताना या ठिकाणी आपण पाहिला क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर लाईनचा चेंडू फेकला होता मात्र या ठिकाणी पाहू शकाल मैदानामध्ये कोणत्या प्रकारे इथे धाव नसणाऱ्या विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू असला तर कोणत्या प्रकारे स्ट्राईक रोटेट केली जाणार नाही. मात्र हा चेंडू देखील निर्धाव चेंडू फेकला जातोय. उर्वरित आपण पाहिला तर या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपला मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी या मैदानाच्या आतमध्ये पण पाहू शकाल.
गोलंदाज विलासच्या माध्यमातून काय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकाल. रामाची वडी संघाकडनं आपण पाहतोय. तर फलंदाज स्ट्राईक एंड आपण पाहतोय. सुमित फलंदाज सुमितला इथे एकाच मोठा फटका लगबगा लागेल आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या आपण विचार केला तर संघ जाऊन पोहोचला इथे 39 या धावसंख्येवरती. यावेळेचा चेंडू आपण पाहिला यष्टीरक्षकाने थोडीशी चूक केली होती पण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील जरूर केला होता. तोपर्यंत आपण पाहिला एक धाव बाईच्या स्वरूपात एक धाव इथे कंप्लीट केली आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 40 धावा धाव फलकावरती. शेवटचा एक चेंडू आहे मात्र या षटकातील आपण पाहू शकाल पहिल्या पूर्वार्धामधील शेवटचा चेंडू आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती विलास आपण पाहतोय. फुलटॉस होता इथे आपण पाहिला तर आपण पाहिला या ठिकाणी एक धाव इथे बाईच्या स्वरूपात कंप्लीट केली जाते आणि पंच इशारा करता येतात. षटक संपलाय उर्वरित आपण पाहिला पहिल्या पूर्वार्ध संपलाय. पहिल्या पूर्वार्धानंतर पहिल्या सत्र मात्र बॅटिंग करणाऱ्या विनेगाव संघाची धावसंख्या आपण पाहिली 41 धावा धाव फलकावरती. सजून घ्या पहिल्या पूर्वार्ध संपलाय. पहिल्या पूर्वार्धानंतर आपण पाहिला पहिल्या पूर्वार्ध सत्रानंतर आपण पाहिला गेला तर या ठिकाणी विनेगाव संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल. या ठिकाणी 41 धावा धाव फलकावरती आणि 42 धावेचा पल्ला गाठायचा इथे दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या रामाचवाडी टीमला. तर वाजापूर संघाचा संघनायक आणि वाजा संघाचा संघनायक अनिल आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी संपर्क करा. विनेगाव संघाचा संघनायक आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि आम्ही दुसरा पुकार करू. वाजेपूर संघाचा संघनायक आणि वाज संघाचा संघनायक अनिल आपण टॉस साठी संपर्क करा. मात्र आयोजकांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. मात्र सेकंड राऊंडचे सर्व सामने 2 षटकांचे खेळले जातील. रामाचवाडी संघ निश्चित आपण पाहू शकाल दुसऱ्या सत्रामध्ये उतरला. 42 धावेचा पल्ला गाठायचा आहे. 4 षटकामध्ये 42 धावा इथे डिफेंड करायचे तवा रामाचवाडी संघाला. विनेगाव संघाचा संघनायक आपण क्षेत्ररक्षण सजवा. स्पीडअप घ्या मित्रांनो. दरम्यान मॅच आपण पाहू शकाल. या ठिकाणी यानंतरची होणारी मॅच आपण पाहू शकाल. वाजापूर संघाचा संघनायक आणि वाजा संघाचा संघनायक मात्र दोन्ही संघाचे संघनायक आमच्या मंचावरती आलेत. मात्र नाणेफेकी करतील. निश्चित आपण पाहू शकाल एका साईडला आपण पाहायला गेलो तर वाजा आणि एका साईडला आपण पाहू शकाल वाजेपूर संघाचा मॅच आपण निश्चित पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये एका साईडला आपण पाहायला गेलो तर रामाची बाडी आणि एका साईडला आपण पाहायला गेलो तर विनेगाव संघ निश्चित आपण पाहू शकाल 42 धावेचा पल्ला गाठायचा इथे दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या भाजप रामाचवाडी संघाला पहिले षटक फेकण्यासाठी आलाय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल सतीश गोलंदाजी मार्कवरती आलाय. मात्र 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल रामाचवाडी संघाचे
दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका साईडला पाहायला गेलो तर विलास आणि एका साईडला आपण पाहतोय कैलास, अशी दोन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल, इट इज अ गेम ऑन. इथे पाहायला मिळालेला पहिला चेंडू पीएमचा षटक आहे आणि पीएमच्या षटकामध्ये गोलंदाजाला कोणत्या प्रकारे गोलंदाजी करणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आपण पाहू शकाल. गोलंदाज सतीशच्या गोलंदाजाला पंचाच्या उजवीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू होता आखूड टप्प्याचा होता, बॅटचे इनसाइड एज जरूर लागले होते, मात्र चेंडू आपण पाहिला तर फाईनल क्षेत्रात निघून जातोय. कार्पेटच्या साह्याने पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. चेंडूवरती दमदार चौकार आपण पाहतोय. या ठिकाणी फलंदाज कैलासच्या बॅट मधून एक चौकार येतोय. आपण निश्चित पाहायला गेलो तर त्या फलंदाजच्या नावावरती असंख्य ओळखला जातो खऱ्या अर्थानं. तर विनेगाव संघाच्या संघनायकाला मी विनंती करू की आता कोणत्याही प्रकारे टीम मिटिंग घेऊ नका मित्रांनो. पुन्हा एकदा शॉर्ट पीस होता, मात्र शॉर्ट पीसला इथे पंच आमच्याकडे बळतात. इट इज अ वाईट बॉल. इथे अभ्यंतर चेंडू फेकला जातोय आणि अभ्यंतर एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर इथे 5 धावा धावफलकावरती लगवले जात आहेत. 42 धाव्याचा निश्चित आपण पाहू शकाल. 42 धावेचा पल्ला गाठायचा होता. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणारा रामाचवाडी टीमला म्हणजे संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर इथे संघ जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती एक चौकार आला, त्यानंतरचा चेंडू आपण पाहिला तर खराब चेंडू फेकला गोलंदाज. या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजांना पुन्हा एकदा या बेलचा चेंडू आपण पाहतोय गुड लेंथ वरती चेंडू फेकला होता. सरळ टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो, मात्र या बेलचा चेंडू निर्धाव चेंडू फेकला जातोय आपण पाहू शकाल. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर सतीश गोलंदाजी मार्कवरती आलाय. पीएमचं षटक फेकण्यासाठी आपण पाहतोय, मात्र पीएमच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करणार का आपण पाहू शकाल सतीशच्या गोलंदाजाला. तर स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय कैलासचा फलंदाज. या बेलचा चेंडू आपण पाहतोय मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र निश्चित आपण पाहायला गेलो तर बॅटच्या स्वरूपात इथे एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 6 धावा इथे धावफलकावरती लगवल्या जातात. रामाचवाडी टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय फलंदाज कैलासचा फलंदाज, मात्र स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल यावेळी फलंदाज आपण स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय कैलास हा फलंदाज. स्ट्राईक एंड वरती आपण पाहणार आहोत तर नो स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय विलासचा फलंदाज, मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सतीश गोलंदाजी मार्कवरती. मात्र आतापर्यंत विचार केला तर गोलंदाज सतीश गोलंदाजाने हलक्यात कट केल्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहतोय. गलीमधून चेंडू निघून जातोय, ट्रबल होतोय. यावेळी चेंडू येतोय सीमा रेषा पलीकडे. फलंदाज आपण पाहू शकाल कैलासच्या बॅट मधून येतोय चौकार. तर 4 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 10 या धावसंख्येवर निश्चित आपण पाहू शकाल. 10 धावा धावफलकावरती 42 धावेचा पल्ला गाठत असताना या ठिकाणी 10 धावा धावफलकावरती जरूर लगावल्यात रामाचवाडी टीमच्या फलंदाजांना आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळी मोठा फटका लॉंग ऑनला आपण पाहू शकाल. नो मॅच स्टँड मध्ये चेंडू लँड होतोय आणि चेंडू 2 बाउन्स सी मार्शा पलीकडे जातोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहू शकाल फलंदाज कैलासच्या बॅट मधून आपण पाहिल्या. एक खाली पॉइंट रिझन मधून, त्यानंतर आपण पाहिला एक लॉंग ऑन रिझनला दमदार 2 चौकार पाहिले. त्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो संघ जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती. जवळपास विचार केला या षटकामध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतोय एका साईडला कैलास आणि एका साईडला विलास या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळी कव्हरला आपण पाहिला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत इथे एक धाव कंप्लीट केली जाते आणि पंच इशारा करतात या ठिकाणी षटक संपलाय. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवर.
आणि निश्चित आपण पाहू शकाल अजूनही येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 27 धावेची गरज आहे. गोलंदाज झालाय गोलंदाजी मार्कवरती राजा हा गोलंदाजी मार्कवरती आलाय. मात्र एका साईडला आपण पाहायला गेलो फलंदाज विलास आणि एका साईडला आपण पाहतोय कैलास अशी दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलो. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. कैलासच्या बॅटमधून आपण पाहिला 2 चौकार. नंतर आपण पाहतोय विलासच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रामाचवड टीमच्या फलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय यावेळी कैलास या फलंदाजाला. कैलासचा फलंदाज आपण पाहू शकता स्ट्राईक एंडवरतीच्या फलंदाजच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार पाहिल्या. तोच फलंदाज स्ट्राईक एंडवरती आलाय. मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाला राजा या गोलंदाजाला संघिक कोट्यातील दुसरा आणि वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाज राजा. या बिलचा चेंडू आपण पाहतोय क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र निर्धाव चेंडू फेकला जातो. या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर पहिला चेंडू या ठिकाणी डॉट चेंडू फेकला जातोय गोलंदाजा राजा गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिला तर 42 धावेचा पल्ला गाठत असताना आतापर्यंत विचार केला तर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा. इथे धावफलकावरती लगवल्यात बॅटिंग करणार रामाजबडे टीमच्या फलंदाजाने आपण पाहतोय. फलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय कैलासचा फलंदाज स्ट्राईक गेनवरती आपण पाहतोय. फुल टॉस होता. फुल टॉसला पूल करण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन टार्गेट केला जातोय आणि चेंडू निघून जातोय गोलीच्या वेगानं 4 धावेसाठी. च्या मदतीने विचार केला संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 19 धावा धावफलकावरती लगावल्यात आपण पाहायला गेलो. स्लिम मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला त्यानंतर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल सज्जा. यावेळी बॅटच्या मधोमध चेंडू फेकून दिला जातोय आउट ऑफ द पार. मिड विकेट रिजन टार्गेट केला जातोय. चेंडू फेकून दिला जातोय 6 धावेसाठी. शानदार षटकार. या 6 धाब्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो. संघ जाऊन पोहोचलाय 25 या धावसंख्येवरती. आपण निश्चित पाहू शकाल काय फलंदाजी पाहायला मिळते कैलासच्या फलंदाजीच्या बॅट मधनं. पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न जरूर केला होता. मात्र इथे आपण पाहिला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू यष्टीरक्षकच्या हातामध्ये जाऊन विसावतो. यावेळी चेंडू डॉट चेंडू फेकला जातोय गोलंदाजा राजा या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. मात्र काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कैलासच्या फलंदाजाच्या माध्यमातून ज्याने 3 चौकार आणि एक षटकार जरूर दाखवून दिलाय तो फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती कैलासचा फलंदाज. मात्र त्याला साथ देणारा फलंदाज आपण पाहतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा बॅटचा पेस ओपन केलाय लॉंग ऑन सी मार्शच्या पलीकडे आउट ऑफ द पार. दॅट इज द बिग 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 सिक्सर. सर्वात महत्वाचा फलंदाज आपण पाहू शकाल कैलास बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आपण पाहू शकाल 32 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 10 धावेची गरज. विनेगाव संघाचा संगणक विनंती असेल आपण स्पीडअप करा मित्रांनो. या फलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या पाहिजे कारण आपण पाहिलं ज्या फलंदाजांना 2 चौकार आणि जवळपास विचार केला
3 षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली आहे. तो फलंदाज आपण पाहू शकाल कैलासच्या बॅट मधून लाजबाब बॅटिंग आपण पाहतोय आणि तो फलंदाजच्या ठिकाणी पण पाहतोय मैत्रीच्या बाहेर येताना मात्र धावचीत फलंदाज बाद झाला. गरज नसताना देखील ते विकेट सप्राईज करावी लागली फलंदाज कैलासच्या फलंदाजाची. मात्र नवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल महेश फलंदाज मैदानामध्ये गेला 3ऱ्या क्रमांकावरती आणि स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय जे फलंदाज सलामीवीर मैदानामध्ये आपण पाहू शकाल. सलामीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय विलास या फलंदाजाला. मात्र गोलंदाजाला एक गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल देवीदास हा गोलंदाज ज्यानं फलंदाजी करत असताना मात्र चांगली फलंदाजी केली होती. प्रेक्षक मायबाबांचा मन जिंकली होती या फलंदाजांना आणि तोच फलंदाज आपण पाहू शकाल यावेळी गोलंदाजी मार्क वरती आलाय गोलंदाज देवीदास. या ठिकाणी आपण पाहू शकाल 12 चेंडू आणि 10 धावेची करत असताना यावेळी चेंडू आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे येतोय ब्रँडेड चौकार. या चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला या 36 या धावसंख्येवर. अजूनही 6 धावेची गरज इथे विजयासाठी आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा 23 निवडल्या जात आहे. आपण पाहिलं या ठिकाणी आपण पाहिला तर चेंडू कव्हर पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाज विलासच्या बॅट मधून. याच्या 8 धावेने संघाची धावसंख्येत आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला या ठिकाणी 40 या धावसंख्येवरती. अद्याप विचार केला अवघ्या 2 धावेची गरज आहे इथे रामाचवाडी संघाला. निश्चित आपण पाहू शकाल काय जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय यावेळी क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता फलंदाज विलास या फलंदाजांना. मात्र सलामीचा फलंदाज निश्चित आपण पाहू शकाल एका साईडला पाहिलं होता कैलास या फलंदाजाला ज्याने चौकार षटकारांची आतषबाजी केली आणि एका साईडला आपण पाहतोय यावेळी विलास फलंदाज मैदानामध्ये अक्षरशः बरसतोय गोलंदाज देवीदास या गोलंदाजावरती अवघ्या 2 धावेची करत असताना हलक्यात प्लेसमेंट इथे पाहायला मिळेल. मात्र तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाते आणि एका धावेने आपण पाहू शकाल स्कोअर इज लेवल. संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 41 धावा आणि आता मात्र एका धावेची गरज आहे विजयासाठी रामाचवाडी टीमला आपण पाहू शकाल. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आपण पाहू शकाल. मात्र जवळपास विचार केला तर चांगला आयोजन आपल्याला पाहायला मिळाला. निश्चित आपण पाहू शकाल A1 जोडी जय दत्त बसमा नितेश दत्त बसमा आणि संपूर्ण टीम आपण पाहू शकाल धामणी गावाची. ज्यांना यावेळीचा चेंडू आपण पाहतोय मिड विकेट रिजनला मोठा फटका आपण पाहू शकाला. मात्र यावेळेला पण मैदानामध्ये पंच आमच्याकडे इशारा करतील एस इथे फलंदाज बाद होईल. इथे फलंदाजाला परतावं लागेल. महेश फलंदाज बॅक टू द पवेलियन. तब्बीची गरज आहे. 3रं षटक फेकत असताना गोलंदाज देवीदास वरती प्रति हल्ले चढवले होते फलंदाज विलास या फलंदाजाने. मात्र विलास देखील माघारी येतोय. निश्चित आपण पाहू शकाल मैदानावरती जातोय नवी फलंदाज मनीष हा फलंदाज मैदानावरती जातोय. मात्र एका धावेची गरज आहे. फलंदाज मनीष स्ट्राईक गेटवरती आपण पाहतोय. मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय 3रं षटक फेकत असताना देवीदासचा गोलंदाज. यावेळीचे चेंडू आपण पाहतोय हलक्यात कट करण्याचा प्रयत्न केला होता. पंच इशारा करतायत त्या ठिकाणी एंड ऑफ द ओव्हर. या ठिकाणी 3रं षटक संपलाय. उर्वरित आपण पाहिला तर अवघ्या एका धावेची गरज आहे आणि तोपर्यंत आपण जाऊया आमच्या डीजे मास्तरांकडे एक चांगलं गीत ऐकण्यासाठी. चौथं षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सुमित हा गोलंदाजी मार्कवरती आलाय. 7 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. मात्र फलंदाज स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल विलासचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय 7 चेंडू एका धावेची गरज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सुमित हा गोलंदाज.
मात्र एक धाव इथे रोखणार का 6 चेंडूमध्ये आपण पाहू शकाला सुमित या गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय या ठिकाणी फरार केलाय आणि या ठिकाणी आपण पाहतोय सामना इथे फिनिश केला जातोय आणि विजयी फटका या ठिकाणी सामना जिंकलाय रामाचवाडी टीमनं दोन्ही टीमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि घेऊन जातो या ठिकाणी आपण पाहू शकाला यानंतरचं समर्थन करण्यासाठी आमच्या साथी समर्थक मित्र या ठिकाणी आपण पाहू शकाल राजेश सर सिनारे मेम फ्रॉम धुंद्रे आणि या सामन्याचा सामनावीर